नमस्कार मित्रांनो, एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून सुरू झालेल्या मतदानात सायंकाळपर्यंत सरासरी सुमारे 54.2% पेक्षा अधिक मतदान। मतदान करतानाचं चित्रीकरण करून गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन, व्हिडिओ सर्रास सोशल मीडियावर व्हायरल, निवडणूक विभाग अनभिज्ञ। आता बघूया सविस्तर बातम्या। औरंगाबाद लोकसभा मतदान प्रक्रिया जिल्ह्यात शांततेच्या वातावरणात पार पडली, तर जिल्ह्यात 3 ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याची घटना वगळता काही अनुचित प्रकार घडला नसल्याचं दिसून आलं आहे। शहरातील एका मतदान केंद्राबाहेर दोन्ही शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आले असता घोषणाबाजीचा जोर वाढल्याचं दिसून आलं। दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडलं। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात बातमीचं काम सुरू असेपर्यंत सायंकाळी अंदाजे सरासरी एकूण 54.2% पेक्षा अधिक मतदान झालं। सर्व गावांनी वस्त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत वातावरणात पार पडली। मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केवळ 3 मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं लक्षात आलं। हे यंत्र तातडीनं बदलण्यात आलं। प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रावर करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये विशेष करून प्रशासनामार्फत दिव्यांगांसाठी निशुल्क रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। जवळपास 5000 दिव्यांगांनी याचा लाभ घेतला। मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्रांची वेबकास्टिंगही करण्यात आली। एकूणच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी शांततेत व उत्साहात मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत अंदाजे सरासरी एकूण 61.87% मतदान झालं होतं। त्या प्रमाणात यावेळी कमी मतदान झाल्याचं दिसून आलं आहे। अंजनडोह मतदान केंद्रावर आणि खुलताबाद शहरातील पंचायत समिती केंद्रावर ईव्हीएम मशीन काही वेळ बंद पडल्यामुळे मतदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला। अनेक मतदारांना रांगेत तात्काळ उभे राहावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले। त्यावेळी महिला मतदारांनी त्रागा व्यक्त केला। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी सकाळपासूनच मतदारांनी मोठा उत्साह दाखवला होता, पण मात्र पंचायत समितीच्या मतदान केंद्र 56 मधील ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडत होती। यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती। विशेषतः महिला मतदारांनी मोठा असंतोष व्यक्त केला। या ठिकाणी मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। या केंद्रावर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी भेट देऊन नवीन ईव्हीएम यंत्र बसवण्याचा प्रयत्न सुरू केला। मतदारांची गर्दी पाहता या ठिकाणी कुठलीही गडबड होऊ नये म्हणून केरळ पोलीसचे रायफलधारी कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं। खुलताबाद शहरातील इतर 12 केंद्रांवर मतदान मात्र सुरळीत सुरू झालं होतं। पंचायत समितीच्या या मतदान केंद्रावर 1414 मतदार असून पहिल्यांदा 50 मतदान झाल्यावर ते बंद पडलं। त्यानंतर 300 मतदान झाल्यानंतर पुन्हा हे यंत्र 3दा बंद पडलं। त्यामुळे असंख्य मतदार मतदान न करताच परतले। उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापूर दिलीप भागवत त्यांनी त्यांच्या फौज फाट्यासह खुलताबाद शहरात प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देऊन बंदोबस्त व परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात यश मिळवलं। मतदान करायला आम्ही पण ते मशीन तीनदा बंद पडतंय म्हणून वेळ होते। हां का? सगळे कामधंदा सोडून आले म्हणजे तुम्ही मतदानासाठी? सुबह 9 बजे से आए हैं, 12 बजने को आगे अभी तक नंबर नहीं आया। मशीन 3 बार खराब हो गई सुबह से। इतनी परेशान हो रहे हैं, बच्चे घर पे छोटे छोटे छोड़ के आए हुए। अब कोई देखने वाला नहीं, मशीन चेंज कराओ फटाफट। लोग पब्लिक लाइन से खड़ी है, बस आ रहे और डांट कर चले जा रहे, आ रहे और डांट कर चले जा रहे। आवाजच नाही आली मला। कशाची? सिग्नल मतदानाची आवाजच नाही आली का? नाही।
आणि ते पर्ची पाहिले का नाही तुम्ही पडताना? बरोबर तर पाहिजे मी सगळं पाहून बरोबर दाबलं बटन हां पण आवाज नाही आली मग बाकी काही नाही नाही, जे मतदान केले तुम्ही हां त्या व्यक्तीला त्याच्यात बाजूला पर्ची निघती ते पाहिले का तुम्ही? नाही नाही का? नहीं क्या हुआ? अरे यहाँ लाइन में 2 घंटे से खड़े हुए हैं हम। हाँ अरे लोग कोई चालू हो रही, मशीन बंद हो रही खुल रही, क्या करना? नहीं खड़े रहना 2-3 घंटे, कल होते नहीं होंगी। अच्छा लगा, अनुभव बहुत अच्छा लगा। हाँ मतदान करके आज लगा है कि आज अपन अपने हक का मतदान किया है। मतदान केंद्र 56 पंचायत समिती या ठिकाणी मी उपस्थित आहे। मतदानासाठी मी इथं आलो होतो। हाँ जवळपास मी 9 वाजेपासून इथं मतदानासाठी आलेलो आहे, पण या ठिकाणी प्रशासनाच्या काही हलगर्जीपणामुळे या ठिकाणी जे मतदान पेटे आहे ते बंद पडत आहे आणि यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होतोय आणि जवळपास शेकडो मतदार या ठिकाणी उपस्थित आहे। तिथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि इथं कुठलीच व्यवस्था नाही। याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि यांना प्रशासनाने या ठिकाणी काम केलेलं नाही व्यवस्थित, त्यामुळे यांच्यावर आचारसंहिता भंग झाल्या प्रकरणी जे काय कारवाई होत असेल ती कारवाई करण्यात यावी। खुलताबाद तालुक्यातील अंजनडोह मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे। तब्बल 1 तासापासून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय। ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे 1 तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे। मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदार मतदान केंद्रातच बसून आहेत। 1 तासापासून मतदान यंत्रात बिघाड झाला होता, त्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळ बारगळली होती। याचा नाहक त्रास मतदारांना करावा लागला आहे। आता आपण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील विविध उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद होता। त्यात लोकसभा उमेदवारांची आणि नेते मंडळींनी स्वतःचं मतदान केंद्रावर नोंदवून माध्यमांसमोर व्यक्त केले। नमस्कार, आज पहला मतदान करने का मौका मिला है तो इसका मुझे बड़ा आनंद है। मी निघालो, मी मतदान केलं, आपण कधी निघणार? चला निघूया मतदानाला, बळकटी देऊया लोकशाहीला। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मतदानाचा दिवस आहे आणि मला वाटतं इतके दिवस प्रचार केला आणि या प्रचारामध्ये मी सांगितलं की एकदम सगळ्या मतदाराचा हा पाठिंबा आहे आणि आज सगळे मतदार धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मत मला देतील असं मला विश्वास आहे। खोटे अफवा आहे की भाजपना खैरेला पाठिंबा, हे खोडसळपणा आहे। यांच्या पायाखालची वाळू सरकली, असं काही होत नाही। काल तक्रारसुद्धा अतुल सावे असते, भागवत कराड असं यांनी, शिरीष बोराळकर असं यांनी तक्रार केली आहे कुठलं तरी यूट्यूबचं चॅनल। ते मला वाटतं ज्यावेळेस माणसाचं पायाखालची वाळू सरकते त्यावेळेस माणूस असे खोट्या नाट्या हे व्हिडिओ टाकत असतात। आज सकाळी 6:30 पासून सगळ्या बूथवर चक्कर मारत असताना 7 वाजता मतदान सुरू झालं। अतिशय उत्साहात सगळीकडे मतदान सुरू आहे। सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण 1-2 ठिकाणी थोडासा मशीनची अडचण आली होती, पण ती पण 10-15 मिनटात सगळीकडे सॉर्ट आउट झालेली आहे आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गरमी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे, तर माझ्या मते आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल। काय आहे की मी आज माझ्या परिवारासोबत मी मतदान केलं। मागच्या 2-2.25 महिन्यापासून फक्त 3 तास झोपायचं आणि आता आज फायनल डे होतं। लोक कोणाला मतदान करतील हे सिक्रेट बॅलेट असतात। तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रचार करा, लोकांनी आपलं मन तयार केलेलं असतं की कुणाला मतदान करायचं आहे। आणि या जिल्ह्यामध्ये मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदा ही निवडणूक जे होत आहे ते कामाच्या मुद्द्यावर होत आहे। नाहीतर या शहराची एक ओळख होती, निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन ते निवडणूक लढायचं। आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान सर्व जनतेला केलं की आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे। एक लोकप्रतिनिधी नात्यानं नाही, परंतु एक मतदार म्हणून आज आम्ही आमच्या मतदानाचा सहकुटुंब हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। आणि आपण पाहत असाल
की सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा तो उत्साह आज दिसून येतो आहे. प्रत्येकजण मला मतदान करायचं या भावनेने बाहेर निघालेला आहे आणि मला वाटतं मतदानाची टक्केवारी वाढणे याचाच अर्थ महायुतीचा विजय होणे असं मी मानतो. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं जे काही आमच्या सर्वांची जी इच्छा होती ती पूर्ण होताना दिसते. म्हणून मी मतदारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानणार आहे. मी सकाळपासून त्या ठिकाणी रिपोर्ट्स घेत होतो. सगळीकडे त्या ठिकाणी मशाल 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 मशाल, एक नंबरची मशीन, एक नंबरचं नाव असं होता. आणि म्हणून आनंद वाटतो की जनतेचा उत्स्फूर्त त्या ठिकाणी मशालीवर त्या ठिकाणी एक विश्वास आहे. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा गड आहे आणि हा गड असल्यामुळे त्या ठिकाणी आता उद्धव साहेबांचा गड आहे आणि उद्धव साहेबांच्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि महाविकास आघाडीने त्या ठिकाणी महाराष्ट्रात तर खूप हवा केली, परंतु देशात सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीसारखंच इंडिया संघटन मजबूत झालं. मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की सकाळपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण एकदम अगदी महाविकास आघाडीचं झालेलं आहे. म्हणजेच परिवर्तनाची लाट या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळे आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. मतदान करतानाचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदानाच्या दिवशी घडली असून हे कृत्य मतदान प्रक्रियेशी संबंधित गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन करणार असल्याचं सरकार याबाबत काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं होतं. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी औरंगाबाद बोलतोय. आज 13 मे रोजी संपूर्ण लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये सकाळी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. इतर सर्व मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण मतदान केंद्रावर या आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा. फक्त विनंती एवढी आहे की मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळं मतदान केंद्र परिसरातल्या 100 मीटर परिसरामध्ये कुणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही.
त्यामुळं सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला मोबाईल आपल्या घरी किंवा आपल्या गाडीमध्ये ठेवून यावा आणि मतदान केंद्राच्या परिसरामध्ये मोबाईल आणि इतर कुठलेही ज्वलनशील पदार्थ किंवा इतर तत्सम कुठलेही पदार्थ किंवा वस्तू घेऊन जाण्यासाठी पूर्णतः बंदी घातलेली आहे। त्यामुळं माझी आपणा सर्वांना विनम्र आवाहन असणार आहे की आपण आपले मोबाईल घरी ठेवून यावेत किंवा आपल्या गाडीत ठेवावेत। कुठलीही वस्तू मतदान केंद्रामध्ये घेऊन जाता येणार नाहीत याची आपण खबरदारी घ्यावी आणि निवडणूक विभाग आणि प्रशासनाला आपण सहकार्य करावं आणि आपल्या मतदानाचा अधिकार आपण बजवावा। आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आपण सर्वांनी सामोरं यावं। मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत, आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। आपण आपली सर्व कामे बाजूला ठेवा आणि या लोकशाहीच्या आजच्या या मतदानाच्या महोत्सवामध्ये आपण सक्रिय सहभागी व्हा। जिल्ह्यातील अनेक भागात मतदानासाठी मतदारांची मोठी गर्दी झाली होती। त्यातच आपलं मतदान गुप्त असलं पाहिजे, पण मतदान केंद्रात काही व्यक्तींनी चोरून मोबाईल घेऊन जात मतदान तर केलंच, शिवाय मतदान करताना त्या व्यक्तींनी चित्रकिरणही केलं आणि ते सोशल मीडियावर व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केलं। त्यातून गोपनीयतेचा भंग झाल्याचं उघडकीस आलं आहे। मतदान करतानाचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना जिल्ह्यामध्ये घडली आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी ही घटना विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर घडली असून हे कृत्य मतदान प्रक्रियेशी संबंधित गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन करणारं आहे। असेच प्रकरण इचलकरंजी येथे घडले असताना गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर 5 दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी मंगळवारी मतदान करताना मोबाईलवर फोनवर रील बनवणाऱ्या आणि नंतर सोशल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करणाऱ्या मतदाराविरुद्ध अनाकलनीय गुन्हा नोंदवला असल्याची माहिती समोर येत आहे। मूळचे शहरातील रहिवासी असलेले स्वीप निवडणूक आयोग संचालक संतोष अजमेरा यांनी सिडकोतील किलबिल बालक मंदिर केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। बघा, या पोलिंग बूथवर तरी मी बघतो की खूप चांगलं म्हणजे वोटिंग पर्सेंटेज होत आहे आणि बरेच म्हणजे रश आहे इथं आणि भरपूर मोठी क्यू आहे या पोलिंग स्टेशनवरती। तो वी आर होपिंग की भरपूर लास्ट मिनिट इंटरव्हेन्शन्स घेतलेले आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी आणि वी आर व्हेरी होपफुल की फेज 4 ऑनवर्ड्स विल बी गेटिंग अ व्हेरी गुड रिस्पॉन्स अँड वंडरफुल वोटर टर्न। फेज 3 इट वॉज इक्विवलेंट टू 2019 तेवढंच मतदान झालेलं आहे पर्सेंटेज आणि फेज 4 ऑनवर्ड्स आम्हाला वाटतं की पर्सेंटेज नक्कीच वाढेल कारण लोकांमध्ये भरपूर एन्थुझियाझम आहे। पीपल आर लुकिंग फॉरवर्ड टू वोटिंग आणि हे मतदान हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते बजावतील कारण इथं तर मी बघतोय या पोलिंग स्टेशनवरती एवढं फेस्टिवलसारखं माहोल केलेला आहे आणि भरपूर म्हणजे तुम्ही बघताल बलून्स आहेत किंवा फ्लॅग्सवर ठेवलेले आहेत, सेल्फी कॉर्नर आहे आणि भरपूर सिनियर सिटीजन्सला खूप चांगल्या प्रकारे फॅसिलिटेट करण्यात येत आहे। सो खूप चांगलं एक फेस्टिवल टाईप माहोल केलेला आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं सुद्धा एक स्लोगन आहे चुनाव का पर्व देश का कर्म। सो इलेक्शन्स हे नुसतेच फेस्टिवल नाही तर ते एक प्राईडसुद्धा आहे, देशासाठीच नव्हे तर इंडिव्हिज्युअलसाठी सुद्धा तो एक मोठा प्राईड आहे। युवा मतदार सदिच्छा दूत नवेली देशमुख हिने देखील सिडकोत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। नमस्कार, मी नवेली देशमुख, अँबॅसेडर फॉर द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि आपल्या शहराची संभाजीनगरची पण मी यूथ आयकॉन राहिली आहे आणि आज मतदान करून माझा राईट यूज करून मला खूप एम्पावर्ड फील होतं आहे, खूप चांगलं वाटतं आहे। माझं हेच उद्देश होता की जास्तीत जास्त यंगस्टर्स यावे कारण युवा ही देशाची शान आहे, शक्ती आहे आणि त्यांनी येऊन त्यांचा हक्क जर पूर्णपणे यूज केला तर नक्कीच देश प्रोग्रेस होईल, देशामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी होतील आणि आपण सशक्त भारत बनू। मतदान करून मला खूपच चांगलं वाटतंय। सो आय होप की एक चांगला लीडर इलेक्ट होऊन येईल जे आपल्या शहराला चांगलं प्रोग्रेसकडे नेईल अँड ॲट द सेम टाईम देशाला पण प्रोग्रेसकडे नेईल। सो थँक्यू सो मच आणि आय होप की एक प्रोग्रेस नेशनकडे आपण वळत आहोत आणि जात आहोत। दरम्यान जिल्ह्यात मतदान सुरू असताना ज्युनियर चार्ली चॅप्लिन, सोमनाथ स्वभावने व समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या मूक अभिनयातून विविध ठिकाणी जाऊन मतदान 100% व्हावे याकरिता नागरिकांना आवाहन केलं। याबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आहे। नमस्कार, एडीएन न्यूजचे संपादक साहेब, तुमचे खरंच आभार की तुम्ही सर्वसामान्यांचा आवाज आज लोकांपर्यंत, चार्ली कधी बोलत नाही परंतु तुम्ही चार्लीला बोलका केलं त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार।
आम्ही चार्ली फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसापासून या जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही एक हा जो उत्सव आहे लोकसभेचा उत्सव आम्ही साजरा करतो आहे. आपण आपले सण जे दिवाळी होळी असे सण साजरे करतो त्या पद्धती आम्ही लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मुंबईपासून ते संभाजीनगरपर्यंत साजरा केला. आज 11 लोकांची आमची चार्लीची टीम लोकांना अवेअरनेस वाढावा, मतदानासाठी लोकांनी बाहेर पडावं, मतदानाची आकडेवारी 100% व्हावे या हेतूने कोणाचाही 1 रुपया मानधन न घेता हसत गाजत नाचत कूदत लोकांशी सेल्फी घेत आज आम्ही ते पूर्ण शहरामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस वाढवतो आहे आणि नक्कीच आम्हाला आशा आहे की जास्तीत जास्त 100% मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि यातूनच आमचं समाधान आहे. जे अपंग लोक आहेत त्यांना स्ट्रेचरवर आम्ही मतदान केंद्रापर्यंत मतदान करायला घेऊन जातो. त्यांचा एक आनंद द्विगुणित होतो आहे आणि ह्या सर्व माहोलमध्ये आज आम्ही खऱ्या अर्थाने लोकसभेचा जो सार्वत्रिक निवडणूक 2024चा आम्ही एक उत्सव साजरा केला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी देखील या कार्याची दखल घेतली. त्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्व जनतेने बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपला लोकशाहीचा जो संविधानाने अधिकार दिला आहे तो अधिकार गाजवावा एवढंच आम्ही सांगतो. ज्युनियर चार्ली फाउंडेशन आणि उपाध्यक्ष सुमित पंडित आणि सोमनाथ सोबवणे या दोघांच्या वतीने सर्व मतदान करायला आलेल्या व्यक्तींचे खूप खूप आभार. आम्हाला याचा आनंद होतो आहे की सर्वजण मतदान करायला आले. आम्ही 15 दिवसापासून जे परिश्रम पूर्ण टीम करते 10-11 चार्ली मुंबई ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत त्याचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटतंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या ठळक घडामोडींवरती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून सुरू झालेल्या मतदानात सायंकाळपर्यंत सरासरी सुमारे 54.2% पेक्षा अधिक मतदान. मतदान करतानाचं चित्रीकरण करून गोपनीयतेच्या नियमांचं उल्लंघन, व्हिडिओ सर्रास सोशल मीडियावर व्हायरल, निवडणूक विभाग अनभिज्ञ. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.